श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गुरु गंगागिरी महाराज जय गुरु श्रीपाद रामदास महाराज जय गुरु शंकरदादा महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हे न कोणी अंग. दीपा नाही पाठी पोटी चंदनाचे हात पायी चंदन परिसा नाही हे न कोणी अंग. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे पैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सज्जनाचं वर्णन कसं आहे. सज्जनाच्या ठिकाणी दुर्गुण दृष्टी पडतच नाही. नाही कशासारखं चंदन वृक्षाचे हात पाय म्हणजे मुळापासून शेंड्यापर्यंत सर्व चंदनच आहे ना. चंदन जसं पवित्र आहे सुवासिक आहे पण त्याचं सगळं चंदनच आहे ना झाडाचं. हा तसं परिसाची कोणतीही बाजू परिसाहून भिन्न नाही ना. नाही ना हे दृष्टांत आहे 2-3. दिवा कसा आहे प्रकाश रूप आहे ना. दिव्याच्या ठिकाणी अंधार आहे का. नाही सूर्य आहे. सूर्य गेला हजारो वर्षापूर्वी एक गुहा होती मोठी अंधार का गेला सूर्य तिथं. सूर्य गेला तर सगळा अंधारच तिथं. नाही नाही का. जे दिवा म्हणलं प्रकाश म्हणलं का तिथं अंधाराचा संबंधच नाही ना. नाही ना साखर समजा सर्व बाजूनं ती गोडच आहे ना. हा एका बाजूनं कमी आहे एका बाजूनं असं नाही ना काही. सर्वांगाना गोड आहे साखर. चंदन जसं त्या झाडाच्या हातही चंदनाचे पायही चंदनाचे मुळ्यापासून शेंड्यापर्यंत सर्व चंदनच आहे. त्याच्यात काही बदल नाही ना. नाही ना दृष्टांत दिले 3. एक परिसाचा दिला, एक चंदनाचा दिला, एक प्रकाशाचा दिला. साधा आपला घरातला दिवा आहे. साधा दिवा समोर आणायचा. त्याला काय असं तो प्रकाश रूपी त्याचं काय असं एका बाजूला अंधार असा प्रकाश असं काही नाही ना. नाही ना साखर तसे तुकाराम महाराज म्हणतात सांगितल्याप्रमाणे दृष्टांताप्रमाणे सज्जनाच्या ठिकाणी दुर्गुण नाहीच. तो सर्व बाजूनं सज्जन आहे. धर्मराजा
धर्मराजा सगळे दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होते, पण धर्मराजा काय म्हणत होता? सुयोधन. सुयोधन. पहा. सगळे दुर्योधन म्हणते, पण दुर्योधन हे नाव बरोबर नाही ना. मग धर्मराजा त्याला सुयोधन म्हणायचं. पहा, दुर्गुण नाही ना. काही दुर्गुण नाही ते धर्मराजा. धर्मराजाला सांगितलं होतं की तू एक दुर्जन धरून आण फक्त, आणि दुर्योधनाला सांगितलं तू एक सज्जन धरून. दुर्योधनाला सज्जन सापडला नाही आणि धर्मराजाला दुर्जन सापडला नाही. मग दुर्जन नव्हतेच का? त्याला दुर्जन दिसत नाही ना. त्याला दुर्जन त्याच्या आतमध्ये असलं तर दुर्जन दिसन का? कसं दिसन? तो स्वतः सज्जन आहे ना. हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे सज्जनाच्या ठिकाणी दुर्गुण दृष्टीस पडत नाही. आपल्याला काय व्हायचंय मग? सज्जन. सज्जन व्हायचंय, बाकी काहीच नाही व्हायचं. आपल्याला दुसरं काहीच व्हायचं नाही. दुसरे सगळे पार्ट हे काय आहे, व्यवहाराकृती. पण आपल्याला खरं व्हायचंय सज्जन. म्हणजे ह्या दृष्टांताप्रमाणे का आपल्याला कोणाचा दुर्गुण दिसला नाही पाहिजे. आणि हे कधी होईल? ज्यावेळेस चित्त पूर्ण, चित्तात काही राहणारच नाही तर तिथं दुर्गुणाचं काही काय गाठी असत्या, आतमध्ये गाठी तयार झालेल्या असतात, त्याच्यामुळे तसं होतं. त्या गाठी एकदा सुटून गेल्या का संबंध संपला. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकाळांची. मन गुरु आणि शिष्य, मन करी आपुलेचे दास्य, मन प्रसन्न आपणा आपणा, गती अथवा अधोगती, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. पाय मन किती प्रधानी. आणि त्या मनाला प्रसन्न करायचंय बुवा. आपण दुसरं कायला तरी प्रसन्न करायला पाहतो, याला प्रसन्न कर, त्याला प्रसन्न कर, म्हणजे खुश कर. आनंद. आता मनाला प्रसन्न करायचं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न झालं का सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. मनाचे श्लोक पहा ना सगळे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. लय भारी काही काही श्लोक, काही काही म्हणजे सगळेच भारी. मनाला उपदेश केलेला आहे स्वामींनी. अहो साधक जन हो, तुम्ही आपले मन प्रसन्न करा, म्हणजे ते आपल्याला अनुकूल असे करा. त्या अगोदर शुद्ध करावं लागतं. प्रसन्न करायचं म्हणजे शुद्ध करायचं. मन शुद्ध करण्याकरता भगवंताचं नामस्मरणच करावं लागतं. मना पाप संकल्प सोडून द्यावा. वा, पुढं काय आणखी देत? मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची. अरे वा, चांगलं येतंय म्हणा. मोबाईल वर लावून द्यायचं. अरे वा, काय मग फार भारी. आता ते काय महात्म्याच्या मुखातून आलं म्हणजे ते काय सामान्य असतं का?
आपले मन प्रसन्न करा म्हणजे ते आपल्याला अनुकूल असे करा. हम्म. अहो त्रास मनच देते आपल्याला. हा. मन येड्यावानी करतंय. दुःखाला कारण मन, सुखाला कारण मन आहे. आणि मन जेवढ्या म्हणून काही सिद्धी आहे त्या सर्वाचे कारण आहे हेच. मोक्ष मिळणे अगर सुख होणे अगर बंधन होणे किंवा समाधान मिळणे या सर्वाची इच्छा रूपी मन मूळ आहे. पहा, मोक्षाला कारण सुद्धा मन, हम्म. बंधनाला कारण मन. हम्म. मोक्ष मनाला भेटायचा का शरीराला भेटायचा का आत्म्याला भेटायचा? हं? बोध कोणाला केला जातो? मन. तिने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान झालं का दुःख गेलं. हा. अनंत जन्मीचं. मग मोक्ष म्हणजे नेमकं काय म्हणजे ज्ञान होतं ना शुद्ध झाल्यावर. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते कारण सर्वाचे कारण हेच आहे. मोक्ष मिळणे अगर सुख होणे अगर बंधन होणे समाधान मिळणे सर्वाची इच्छा रूपी मनमुळे. संत काय सांगतात आपल्याला? मोक्ष देते म्हणजे काय करतात? भगवंताचं चिंतन करायला लावतात. त्यांना मग स्मरणानं मन शुद्ध होतं, मन स्थिर होतं आणि मग सांगतात तू शिवस्वरूप आहे, तू ब्रह्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे. हे एकदा मनाला पटलं. तू मन हे मीच करी. मना वासना सुकवी येर झाला. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाचे. सगळ्याला कारण मन आहे. सगळ्याचं मूळ मन आहे. दगडाच्या स्थापना केलेल्या प्रतिमेच्या ठिकाणी देवाची कल्पना मनानच केली आहे ना. इथं म्हसोबा आहे, इथं देवी आहे. मनानच कल्पना केली ना. मी या देवाचा भक्त आहे ही कल्पना कोणा केली? मनानच केली ना. देवीचा भक्त आहे मी, मनानच कल्पना केली ती. हे सारा खेळ मनाचा आहे. मन सृष्टी निर्माण करतंय घडीत म्हणे. एका घडीत सृष्टी निर्माण करताना मुडीतही बी मन. एखाद्याला जर बंगला बांधायचा असला ना, मन लगेच ते बंगला बांधून पाहता येते बंगला असा बांधला येतो. राहिला बंगला त्याच्या पुढे पण त्याला काय लागत आहे? त्याला काही इटा आणायचा का गवंडी आणायचा का काय सिमेंट आणायचं? काहीच नाही आणायचं त्याला. झालं तयार बंगला. कलर बिलर देऊन लगेच. पाणी मारायला नको. आहे का नाही? त्याला मनोरथित सृष्टी म्हणतात. ईश्वर सृष्टी वेगळी. हे एखाद्याला गाडी घ्यायची ठरली ना तर लगेच त्याच्या दारापुढे गाडी दिसते ना त्या मनाला. जी पाहिजे ती. त्याच्या डोक्यात लग्न करायचंय. मनाला काय त्याचं लगेच ते तयारी करतात. लगेच त्याला ते शुभ मंगल सावधान सगळं सगळं समोर येतंय. कुठं पाहायला जायला नको, कार्यालय पाहायला नको, पण लगेच त्याचं सगळं मनाला सगळं होतं का नाही? पाहिजे मनाची सृष्टी कशी आहे. आणि मोडायला टाइम आहे त्याला. या लगेच लगेच दुसरं त्याला काय.
हे असं काय नाही बुवा. दगडाची स्थापना केली त्यानं देवाची कल्पना. हं. तसं पाहिलं तर मनानच मनाची पूजा केली, मनानच निर्माण केलाय ना तो देव. हा. हं? सर्वांची इच्छा पूर्ण करणारे मनच आहे. मन ही सर्वांची आई आहे. पहा. म्हणून मूळ सिद्धांत आहे मन करारे प्रसन्न. हं. मन प्रसन्न झालं, ते अभंगात म्हणलंय ना, जिसने मन को जीता वही सुखिया रे. हं. आणि ज्यानं मन नाही जिंकलं, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सब जन दुखिया. कारण मन प्रसन्न नसलं तर राजा असला काय, कोणी असला तर सुखी होऊ शकत नाही ना. हं. सुखाचं साधन वेगळं आहे, प्रत्येकाचं खाद्य वेगळं आहे. आता भूक लागली, भाकरच खावं लागेल ना, हा. का दुसरं काही खाऊन जमणार नाही ना. ठरलेलं आहे ज्याचं त्याचं खाद्य. गायांना वैरणच टाकावं लागेल, आपल्याला भाकरच खावं लागेल. पण मनाला भूक लागल्यावर त्याला काय खायला टाकणार तुम्ही? मनाला भूक लागली, मनाची धर्म आहे ना काही, हा. अस्थिर आहे, अस्वच्छ आहे, चंचल आहे, त्याला काय खायला टाकणार? आपण टाकतो विषय. हं. संसाराचं चिंतन करतोय, विषयाचं चिंतन करतोय, ते आणखी येड्यावानी करतोय. ते तर हा. खाद्य ते नाहीये. हं? त्याचं खाद्य काय आहे मनाचं? भगवंताचं नाव. तुकाराम महाराजांच्या भाषेत अविनाशकारी आपले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. ते बरोबरच आहे. अजून बरोबर आहे, पण अजून एक प्रसिद्ध प्रमाणे माझे मन लागू तुझे चरण. 2 बरोबर आहे. दोन्ही बी. अजून आता कोठे धावे मन. बरोबर आहे. अजून येळाला नाही आठवत ती. मन हा मोगरा अर्थ 4 अजून मनाचे मने गुंफेला केला. हा ते बरोबर आहे. गोविंद गोविंद मना लागले छंद. 6 बरोबर आहे. सगळे प्रमाण बरोबर आहे. 6 ते 6. पण जे आपल्याला अजून एक आहे, 6 ही प्रमाण बरोबरच आहे. मनावरच आहे. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. कोणाला आठवतं का नाही तर मग सांगायला. अवघ्या उपचार एक मनसा. अजून अभंगाची सुरुवात सांगू का? दुर्बुद्धी नको मनाला. दुर्बुद्धी ते मना कदा नको तो नारायणा. ते बरोबर आहे समजा, पण अभंग सांगतो मग तुम्हाला त्यातील प्रमाण आठवा. नको नको मना गुंतू मायागाळी. नको नको मना गुंतू मायागाळी. हे बरोबरच. प्रमाण सगळेच बरोबर आहे. अनाथे संकल्प पावलेल सिद्धी जरी राही बुद्धी याची काही. बरोबर आहे. मला जे लागत ते सांगा ना तुम्ही. तसं मनाचं समाधान होणार नाही ना. मला जे प्रमाण आठवलंय मग समाधान मनाचं झालं पाहिजे ना. प्रमाण बरोबर आहे तुमच्या याच्यानुसार, पण मला माझ्या मनाचं समाधान ते प्रमाण सांगितल्याशिवाय होणार नाही ना. तुकाराम महाराज म्हणले आम्ही सगळी इंद्रिय कामाला लावली.
मनात येते धाव घे राही विठोबाच्या ताई. एवढं सांगावं लागलं पुढून तेव्हा मग घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनात येथे धाव घे. तू राही प्रसन्न विठोबा. व्हायचं असलं तर कुठं धाव घे. तुला जर प्रसन्न व्हायचं असलं, तुला जर मुक्त व्हायचं असलं, नाही का, तुला जर शांत व्हायचं असलं तर मनात येथे धाव घे. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. पायी म्हणजे त्याच्या नामस्मरणात, त्याच्या ध्यानात, त्याच्या स्वरूपात. मग तिकडे नाही गेल्यावर रावणाकडे बी जातं ना. हं? तिकडं मन नाही गेलं तर रावणाकडेच जातं मन. हं. मना सांग रावण काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. हा. एवढं मोठं वैभव पण एका क्षणात गेलं ना. मनाला चोप देशील मग तू तरी येड्यावानी करू नको असं मला स्वामी सांगत आहेत. रावणाची जर एवढी फजिती झाली, रावण काय साधा होता का तो? रावणाची संपत्ती काय साधी होती का? पण क्षणात काहीच नाही राहिलं ना. तू सावध होय, त्याच्यासारखं चुकीचं वागू नको. जे किती मनाला उपदेश केलेला आहे संतांनी, आणि ते मन जर प्रसन्न झालं तर जग प्रसन्न झालं ना. जे आता त्या देवाची पूजा याने पूजा केली तर वास्तविक पाहिले तर मनानेच मनाची पूजा केली असेल. सर्वांची इच्छा पूर्ण करणारी मनच आहे. मन हे सर्वांची आई आहे. आई गेली का ते पिल्लं माग आपोआप येतात ना. मनू राजा एक देह पुरी, त्याची नांदती दोही नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हावरी ग, म्हणून आलो या देशा. त्यानं कृपा केली म्हणून, नाही तरी भुललो दिशा. मार्ग दाविला सरिसा गा, म्हणून आलो या देशा. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली त्याच्या फळ होती. हा मन राजा आहे ना, एक देह पुरी. त्या देहाचा राजा कोण आहे? मन म्हणलं नाही ऐकायची पोथी, काय कोणच चालणार आहे? मालिका पाहिजे, दुसरं मालिका पाहिजे. मन म्हणलं ना आज नाही पोथी ऐकायची, आज मला मालिका पाहायची, काय कोणाचं काही चालन? नाही चालणार. मन म्हणलं झोपायचंय मला, काय चालन कोणाच काही? मन राजाच आहे ना. मन जाईन तिकडे शरीराला जावं लागत आहे. शरीर म्हणून राजा एखाद्या कोणी. वास्तविक एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी गुरुची सेवा मन आपणच करते. मानसपूजा काय? मानसपूजा काय? तुम्हाला इथं बसून कोणाची पूजा करता येईल ना? मानसपूजा इथं बसून तुम्ही पांडुरंगाची पूजा करू शकता. पंढरपूरच्या नाही करता येणार? तिथं तरी गर्दी, इथं निवांत, कोणी मध्ये बारीवाले नाही फिरीवाले नाही. प्रत्येक पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा इथं बसून तुम्ही करू शकता. तुम्ही म्हणजे आपण सगळेच. मानसपूजा पहा ना कशी आहे, एकदा पाहून घ्यायची फक्त कशी करतात. तशीच आपण करायची रोज. दही, दूध, लोणी, देवाच्या तोंडाला लोणी लावायच्या. कपडे, आरती, फुलं, पाणी, वरून दूध टाकायचं, पुन्हा दही टाकायचं, पुन्हा लोण्याला हे करून घ्यायचं.
पुन्हा गरम पाणी, पुन्हा गार पाणी. मंत्र म्हणायचे लागला तर मानस पूजेमध्ये. हा नाही जमत. हा. जमन ना. ज्याचं चिंतनात मन नाही लागत त्याला महाराज मानस पूजा करायला लावायची. कोणाची करा, आपल्या आराध्य दैवतीची करा, संतांची करा, गुरूंची करा. गुरुची सेवा कोण मनच करतं ना. हा. मी यांचा शिष्य असे म्हणून मन आपली सेवा आपणच करतो ना. शिष्य हे कोण मनानच मानलं ना. हा. आपल्याला परमार्थात मन जर अनुकूल झालं तर सद्गती देते. प्रतिकूल झालं तर अधोगती देतं. मोकळं मन, मनाला जर मोकळं ठेवलं तर काय होतं? येड्यानी करतात ते काही कोणीकडे कुठं नाही करतात काही. त्याला कामात गुंतवलं तर मोकळं मन शैतानाचं घर राहतं ना. हा असं मनीपाठ पाहिजे तेव्हा जमत त्याला. मन चिंती ते वैरी ना चिंती. एका माणसाला नाही का भूत प्रसन्न झालं होतं. भूत तुलसीदासांना भूत प्रसन्न झालं होतं ना. एका माणसाला भूत प्रसन्न झालं. मग म्हणले तुला काय लायचे. आता भूत प्रसन्न झाल्यावर ते येऊन उभं राहायचं, सांग मला काहीतरी काम. हे म्हणायचं जाय वावर नांगरून येते, लगेच पटकन यायचं. आता भूत म्हणल्यावर काय पाणी भरून येते, लगेच मका काढून ये, लगेच मका काढून यायचं. कांदा तारा टाकून ये, लगेच टाकून यायचं. काम झालं का याच्या पुढं एका अटीवर होतं, मी तुला प्रसन्न झालोय पण ज्या दिवशी काम नसेल दिवशी मी तुला खाईन म्हणजे. आता मोठं काम सांगायचं मग. एवढे गाव वावरातले दगडे येऊन टाक, तिकडे नेऊन टाक पातळ्यात. आता ते भूत म्हणलं ते काम करून आलं का लगेच म्हणायचं खाऊ का तुला मग. मग हा दुसरं काम सांगायचा. याला धास्तीच ना, कधी येईन आणि खाईन आपल्याला. वळून गेला पार तो असा, धास्तावला तो पार. आता हे खाईन बा आपल्याला. आणि मग त्यांना भरपूर प्रयत्न केले पण काही जमानात काय करावं. तिथून एक महात्मा चालला होता आणि महात्म्यांना मग थांबवलं, आपलं घरानं मांडलं. महाराज असं असं माझ्यावर संकट असं आहे, मला काही जर तुम्ही चांगला मार्ग दाखवला तर बरं होईल, कृपा होईल. सगळं सांगितलं. मला भूत प्रसन्न झालंय म्हणे आणि तिथले काम करताय म्हणले. काही काम सांगा, आता मला कामच करायची गरज नाही म्हणते. काही काम करताय पण ते काम करून आलं ते म्हणते मी तुला खाईन जर नसलं काही काम. तर आता रात्री काय काम सांगू म्हणले त्याला. आणि ते आल्यावर मला जागच राहावं लागेल ना मग. काम करून आल्यावर साधू आहे ना, साधूकडे युक्ती असती. साधूकडे काय असतं, दांडगाई थोडीच आहे. परमार्थ युक्तीचा आहे, दांडगाईचा नाही. लय असं महाराज म्हणजे तो जर असा लय कष्टाचा असता तर मग खडी फोडणाऱ्यांना लवकर प्राप्त झाला असता. परमार्थ हा सहज साध्य आहे, कष्ट साध्य नाही तो. युक्ती होती साधूकड. साधू म्हणला अरे सोपं आहे म्हणजे त्याला काय लागत म्हणले. घरापुढे निलगिरी होती ना, निलगिरीचा असा भला मोठा डांब होता, लांब उंच खांब होता. रव म्हणले इथं घरापुढे चल. रवला खांब, उंच खांब होता चांगला. रवला, आता मी सांगत तसं कर. ते काम करून आलं का त्याला सांगायचं जाय खांबावर वर गेलं का ये खाली म्हणा. खाली आलं का वर जाय, वर गेलं का ये खाली. चालू दे म्हणा तुला कोरेज असं. जावा काम असं तर बोलून घे. आता काही तुला भीती आहे का? त्याला सांगून टाकायचं खांबावर वर जायचं आणि खाली यायचं. चालूच राहू दे, मला जेव्हा काम पडेल तेव्हा मी सांगन. आता काही भीती राहिली का?
ह्या मनाला कामच लावून दिलंय ना तुम्हाला मग. वर जाय खाली ये, वर जाय श्वास वर जातोय खाली येतोय, वर जातो मनाला लक्ष द्यायचं, वर गेलं खाली गेलं. आता हे मन कुठं जाईन का मग कामाला लावून दिल्यावर. ज्यावेळेस काही काम असतं इकडे दुसरीकडे त्यावेळेस बोलून घ्यायचं त्याला भूताला. मन काय मोकळं मन काय म्हणली तू? शैतान का घर. हा म्हणजे शैतान काय भूत काय एकच. ह्या मनाला संकल्प विकल्प येड्यावानी करताना मग हा खांब आहे आपलं शरीर म्हणजे. आपलं शरीर म्हणजे काय आहे? मग आपला श्वास वर जातो खाली येतो, मग ते श्वास वर गेला का त्याला काम द्यायचं मनाला, नामस्मरण करायचं. पुन्हा बाहेर जातोय नामस्मरण करायचं, वर जातो नामस्मरण करायचं, श्वास बाहेर जातो नामस्मरण करायचं, आतमध्ये जातो नामस्मरण करायचं. झालं का नाही त्याला काम? मग करीन का काही चिंता काळजी काही कुठं नाही करणार ती मोकार. त्याला सवडच नाही आता तर काय कुठं नाही करीन ते. कोणाची येते त्याची कुठं नाही करायला त्याला सवड पुढे सारखं वर जाय खाली काम लावून दिलं ना त्याला. कोणा लावून दिलं? साधूला. हा. मी याचा शिष्य असे म्हणून मन आपली सेवा आपणच करते. आपल्याला परमार्थात मन अनुकूल झाली तर सद्गती देते, प्रतिकूल झाली तर अधोगती देते. तुकाराम महाराज म्हणतात साधक पंडित वाचक जन हो, श्रोते वक्ते हो, तुम्ही माझी गोष्ट ऐका की मनाशिवाय दुसरे दैवत नाही. ते आहे ना गणपतीचं एक भजन आहे ना, गणपतीचा अभंग आहे ना, आधी मन घ्यावे. काय अभंग आहे? पूजावा गणपती. हा. मन तिथं नसलं तर गणपती पुजायचा कसा असं आहे ना. मग हे डबल खाली राहतं. मन पाहिजे ना पूजेमध्ये. प्रवचन ऐकतो, मन जर तिथं जागेवर नसलं तर प्रवचन ऐकतोय कीर्तन ऐकतोय बसेल समोर, पण मन लगेच गेलं तिकडं. काही काम करून आलं येतं ना मन काम करून. हा काम पाहून येतं ते. आल्यावर कळत आपल्याला येतं, जाऊ नाही आलं. कधी गेलं हे नाही कळत, फक्त आल्यावर कळत अरे समोर काय चाललं होतं, मग कुठं डोक्यात राहत. म्हणून महाराज म्हणले, तुकाराम महाराज म्हणतात साधक पंडित वाचक जन हो, श्रोत्याचाही जात आणि वक्त्याचाही जात. ते काही नसतं, श्रोत्याच जात असं काही नाही. वक्त्याचं मन जर गेलं तर मग त्याला मागचं पुढचं काही आठवत नाही. मन जर त्याचं शांत स्थिर असलं तर मग व्यवस्थित चालत आहे. मनच का जरा गडबड असली माझं फिरलं पाहिजे माझं. वा. महांद्रावाले फोन म्यूट करा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान. जगद्गुरु तुकोबारायांनी फारच गोड उपदेश केला या अभंगातून.
सगळ्या गोष्टीला कारण मन आहे. हम्म. मग मनाला जपायचं जरा नाही का, हा. गोडी गोडीत यायचं त्याला अगोदर जरा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता बाकीचे जण जे आग्रह करते बा माळ घाला माळ घाला, पण ती मन तयार झालं पाहिजे ना त्याच्यावाला. हा ना. त्याच्या मनाची जेव्हा तयारी होईल ना, हम्म. मनाचं महत्वाचं आहे. चला वारीला गण आग्रह करते, पण त्याचं मन म्हणतं नको मग खर्च कसं होईल बॉस. हम्म. मनाचं परिवर्तन जर झालं तर मग निघतो. हा. पण तिकडे जाऊन मन चिंतन घरचं जर करीत असलं मग. म्हणून सगळ्या संतांनी म्हणा तिथे धाव घेईल राहील ठो. त्याचं नामस्मरण करीत राहिलं का मग नाही अडवणी करीत बरं का. नाही ना. भजना मोठे असे याच्यामध्ये तर लय भारी राहत ते. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्यम प्रसन्न आपण आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला फार सोपा रस्ता सांगतात. डॉक्टर आहे, बाहेरचे डॉक्टरकडे मानसोपचार तज्ञाकडे जर गेला ना, सगळ्यात खर्चाचा दवाखाना असतो बरं का तो मानसोपचार तज्ञ. त्यांच्या गोळ्या यायला महाग. एक शॉक द्यायचा म्हणजे किती खर्च येतो माहितीये. हे दुसरे दुखणे बरे, मनाचं हे मानसोपचार तज्ञ का असं होते. मन येड्याने करताना ते मनावर फटका बसला का झाला येड्यानं काय. एकाच गोष्टीचं सारखं चिंतन करून मन काय होतं. हा आपण म्हणतो त्याच्या मनावर परिणाम. त्याच्या मनावर परिणाम झाला. त्याला उपाय आहे ना. मानसोपचार तज्ञाला जर एवढा अभंग वाचून दाखवला आणि त्याच्या हातात माळ दिली बस नामस्मरण करीत सारखं. म्हण विठ्ठल 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 2-3 दिवस सारखं म्हणायला लावलं त्याचं मनातलं निघून नाही जायचं. ते शैलजाचं तसंच झालं ना मग. कोणाचं? भक्ती प्रेम गाथा मध्ये शैलजा. तिने 40 दिवसाचं अनुष्ठान करायला सांगितलं होतं. 40 दिवसात पकवायचं ना मग गुरुमाता गुरुमाता. काय बरं मग कुठे गेलं त्याच्यावाली ती. त्याच्या मनातलं कुठे गेलं. रामरूप होऊन गेला. आणि खर्च काहीच नाही. या काहींच्या गोळ्या चालू ठेवला त्याला. गोळ्या खाल्या नाही ना. येड्यावानी करते. कोणा येड्यावानी करते ते. पुन्हा मग डॉक्टरकडे न्यावं लागत 4 दिवस ठेवावं लागत. पुन्हा मग ती शॉक द्यावा लागतो. करून द्यावा लागत. मग आता गोळ्या पण पूर्ण नका. ट्रीटमेंट हे नामस्मरण करावं आपण नाही का. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.